नमस्कार. नादमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण नवराग तसंच प्रचलित रागांमधील डॉक्टर माधुरीताई डोंगरे रचित नवीन बंदिशींचा आस्वाद घेत आहोत. त्याचबरोबर संगीत विषयक इतर अनेक विषयांवरील चर्चा आपण ऐकणार आहोत. त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाचा पण वेगळा विषय आज आम्ही घेऊन येत आहोत. तो म्हणजे संगीत आणि आयुर्वेद यांच्यातील संबंध. या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या भेटीला डॉक्टर लीना रवींद्र राजवाडे आलेले आहेत. डॉक्टर लीना ह्या आयुर्वेद डॉक्टर असून आहार तज्ज्ञ देखील आहेत. गेली 15 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना आहारविषयक विशेष सल्लागार म्हणून त्या काम करत आहेत. वामन निवास येथे योगीराज शुद्ध आयुर्वेद आरोग्य सेवा केंद्रात आयुर्वेद चिकित्सा मोफत देतात. तसंच योगा आणि संगीत या क्षेत्रात देखील त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांचं संगीताचं प्राथमिक शिक्षण किराणा घराण्याच्या इंदुताई जोशी यांच्याकडे सुमारे 10 वर्ष झालेलं असून त्यानंतर त्यांनी संगीताचं शिक्षण शैलाताई दातार यांच्याकडे चालू ठेवलं आहे. 1997 ते 2004 या काळात अमेरिका तसंच ऑस्ट्रेलिया इथे त्या वास्तव्याला असताना अनेक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केले. अनेक स्पर्धांमधून परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. मराठी साहित्य संमेलनात सॅन होजे तसंच कॅलिफोर्निया येथेही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले आहेत. 2013 साली त्यांना स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे स्मृती संगीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक आणि पुणे भारत गायन समाजातर्फे नाट्यसंगीत स्पर्धेत दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे. तर आज आपण थोडासा वेगळा विषय ऐकूया, आयुर्वेद आणि संगीत यांच्यातील परस्पर संबंध. सादरकर्त्या डॉक्टर लीना राजवाडे. धन्यवाद. नमामि धन्वन्तर्यादिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके जरारुग्भयमृत्युनाशनं धातारमीशं धातारमीशं विविधौषधीनां शङ्खं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुत्याशुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम् कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम्. नमस्कार. नादमाधुरी यांच्यातर्फे माधुरीताई डोंगरे यांनी आज संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी समूहासाठी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये संगीताशी निगडीत असणारे भारतीय परंपरेतले अनेक विषय त्यांनी घेतलेले आहेत. आणि त्याच्यातलाच आणखीन एक महत्त्वाचा असणारा विषय जो आपल्या शरीराशी निगडीत आहे, आपल्या वैद्यकशास्त्राशी निगडीत आहे, असा विषय म्हणजे आयुर्वेद आणि संगीत. याविषयी बोलण्याची मला या निमित्ताने संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्याला लक्षात आलं असेल की आज मी आपल्याशी कुठल्या विषयावर संवाद साधणार आहे. आयुर्वेद आणि संगीत हा माझा आजचा विषय आहे. आपण सुरुवातीला ऐकलेली जी प्रार्थना होती ती होती धन्वंतरी, जी आयुर्वेदाची आद्य देवता म्हणून मानली जाते.
तर आपण सुरुवातीला बघूयात की आयुर्वेद म्हणजे काय. आता आयुर्वेद या शब्दातच दोन शब्द आहेत, आयु आणि वेद. त्याच्यातला खरं तर दोन्ही शब्दांशी आपला परिचय आहे. आयु म्हणजे आयुष्य आणि वेद या शब्दाविषयी थोडी जास्त माहिती मी तुम्हाला सुरुवातीला देते, म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय हे समजायला आणखीन सोपं होईल. वेद ही भारतीय परंपरेतील अत्यंत मूलभूत असणारी, खूप जुनी, की ज्याला प्राचीन म्हणता येईल अशी परंपरा आहे. केवळ परंपरा नाही तर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान हे संकलित झालेलं होतं. आणि खरं म्हणजे ते लिखित स्वरूपामध्ये नव्हतं. तर ते कसं होतं, तर ब्रह्मा ही जी देवता आहे त्या देवतेने त्या ज्ञानाचं स्मरण केलं, म्हणून ब्रह्मा स्मृत्वा आयुषो वेदम, त्यांनी स्मरण केलं आणि त्या आयुष्याविषयीचं असणारं, वेद म्हणजे विद या धातूपासून तयार झालेला टू नो, ज्याचं ज्ञान घेतलं पाहिजे असं ज्ञान त्यांनी संपादन करून ते त्याच्या योग्य, म्हणजे ते घेण्यायोग्य असणारे जे शिष्यगण त्याला वाटले अशा ऋषींपर्यंत ते शब्द या माध्यमातून पोहोचवलं. आणि ते श्रुत अशा स्वरूपामध्ये आलेलं आहे, ते कुठेही लिखित नव्हतं. त्यामुळे बुद्धी अतिशय तल्लख, समोरची व्यक्ती काय सांगतेय ते ग्रहण करण्याची शक्ती अतिशय तल्लख असे जे ऋषीमुनी होते त्यांनी ते ऐकून त्यांच्याजवळ आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता. आणि पुढे पुढे मात्र असं झालं की ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की हे कुठेतरी लिखित स्वरूपामध्ये असायला हवं, कारण हे ज्ञान पुढे प्रवाही राहायला हवं, म्हणून ते संहिता स्वरूपामध्ये, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू की पुस्तकं, अशा स्वरूपामध्ये ते लिहिलं गेलं. आणि ह्या ऋषीमुनींनी अशा पद्धतीने लिहिलेलं हे ज्ञान त्याला वेद असं म्हणतात. आता आपल्याला नेमके वेद कुठले आहेत ते आधी समजावून घेऊया. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे 4 प्रमुख वेद मानले जातात. नव्हे, एवढे 4च प्रमुख वेद आहेत. तर ह्या सगळ्या संहितांची रचना कशी होती, तर ती संस्कृत भाषेमध्ये होती, पण ती अतिशय सूत्रबद्ध, म्हणजे ज्याला म्हणता येईल की अतिशय नेमक्या शब्दामध्ये, कुठल्याही पद्धतीने ज्याच्यात फापट पसारा नसेल अशा मोजक्या शब्द अर्थपूर्ण वापरून केलेल्या सूत्रांमध्ये, किंवा ज्याला आपण आत्ताच्या भाषेत म्हणू श्लोक, अशा स्वरूपामध्ये त्या सर्व ऋषींनी लिहिली. पण मुळामध्ये प्रश्न येतो की का लिहिली असेल त्यांनी ही संहिता, किंवा हे ग्रंथ त्यांनी कशासाठी लिहिले होते. तर वेदकालामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहत होते आणि त्यांच्या आरोग्यामध्ये अडथळा आणणारे सुद्धा खूप लोक होते की जे त्यांना त्रास देत असत. त्यांना अनारोग्य कसं निर्माण होईल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या यातना कशा होतील, त्यांना दुःख कसं होईल, असं करणारे खूप लोक होते. आणि ते बघितल्यानंतर ह्या लोकांचं आयुष्य खूप विचित्र चाललेलं आहे. लोकांचं आयुष्य जे आहे ते घाबरलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या रोगांनी ते पीडित झालेले आहेत. आणि हे आपण नाश केलं पाहिजे, या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा आपण नाश केला पाहिजे. म्हणून हे सगळे ऋषीमुनी जे होते ना, त्या सगळ्यांनी तपश्चर्या केली. म्हणजे काय केलं, तर ते एका जागी स्थिर बसले. त्यांनी विविध संहितांचं अध्ययन करायचं असा संकल्प मनामध्ये केला आणि त्यांनी ते ज्ञान ब्रह्मानी सांगितल्यानंतर शांत चित्ताने योग्य विचार करून, कुठला योग्य विचार, तर स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य कसं टिकेल हा विचार मनामध्ये ठेवून ह्या सगळ्या संहितांचं संकलन केलं, त्या संहितांची निर्मिती केली. हे सांगण्याचं मुख्य प्रयोजन काय माहिती आहे का, की आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचा उद्देश हा जर चांगला असेल तर त्याचं फलित हे चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि हे त्यावेळच्या त्या ऋषीमुनींना समजलं असावं. आणि त्यामुळे हजारो नाही 5000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या संहिता आजही वेगवेगळ्या प्रकाशनातर्फे आपल्या समोर आहेत, ज्याचा आम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असताना उपयोग करतो आहोत. आणि ते आजही सर्व सिद्धांत जे आहेत, त्यांच्यातली जी मूलभूत तत्त्व आहेत ती तशीच्या तशी लागू पडताना आपल्याला दिसतात. म्हणजे ह्यामागे संकल्पना, त्याचं प्रयोजन आणि ते करत असताना स्वतःच्या ठिकाणी असणारी कमिटमेंट, ह्या सर्व गोष्टी ह्या ऋषीमुनींच्या ठिकाणी होत्या. आणि हे आपण आजच्या काळामध्ये खूप लागू पडणारी गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटल्यामुळे
आयुर्वेद ह्या शब्दातनं नेमकं आपल्याला काय कळतं, तर हे समजताना ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आता आपण बघूया की या आयुर्वेदाचं नेमकं प्रयोजन काय आहे. तर मगाशी आपण बघितलं की या ऋषीमुनींनी वेगवेगळ्या संहिता लिहिल्या. म्हणजे ऋग्वेदाची संहिता आहे ज्याच्यामध्ये असंख्य ऋचा आहेत, तशीच अथर्ववेदाची संहिता आहे ज्याच्यामध्ये असंख्य ऋचा आहेत. मग ह्या संहितांमधून आयुर्वेद असे वेगवेगळ्या प्रकारच्या संहितांचं खरं म्हणजे निर्मिती झाली होती. म्हणजे हत्तींसाठी असणारा आयुर्वेद होता, घोड्यांसाठी असणारा आयुर्वेद होता, जो आजही उपलब्ध संहिता स्वरूपांमध्ये आहे. झाडं म्हणजे ज्याला वृक्षायुर्वेद अशा स्वरूपामध्ये म्हटलं जातं, अशाही संहिता आज उपलब्ध आहेत. एवढंच नाही तर 30 वर्षापूर्वी काही संस्थानांमध्ये अशा पद्धतीने अजूनही वेदांचं अध्ययन केलं जातं. पण त्यामधल्यासुद्धा मनुष्याच्या शरीराशी निगडीत असणारं असं शास्त्र कसं निर्माण झालं, तर ते आयुर्वेद ह्या नावाने निर्माण झालं, ज्याच्यामध्ये अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद ह्या सर्व वेदांमधल्या श्लोकांचं एकत्रीकरण ह्या संहितांमध्ये झालं. आणि त्याच्या महत्त्वाच्या 3 संहिता आयुर्वेद शास्त्राच्या संहिता म्हणून आपल्यासमोर आल्या. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट किंवा अष्टांग हृदय संहिता अशा 3 प्रकारच्या संहितांमध्ये आपल्याला या आयुर्वेदाविषयी ज्ञान हे मिळवता येऊ शकतं. आयुर्वेदाविषयी ज्ञान आपण बघितलं की चरक, सुश्रुत आणि वाग्भट या संहितांमधून आपल्याला वाचायला मिळतं. मग या आयुर्वेदाचं मूळ प्रयोजन काय आहे हे आता आपण पहिल्यांदा जो विषय डोक्यामध्ये घेतला होता ते आता आपल्याला समजेल की वेदांची मुळात निर्मितीच अशासाठी झाली होती की जे आवश्यक ज्ञान आहे, जे मनुष्याशी नव्हे सर्व सचेतन सृष्टीशी निगडीत असणारं ज्ञान आहे, जे त्याचं स्वास्थ्यही टिकवेल आणि त्याला जर अनारोग्य निर्माण झालं तर त्या अनारोग्याचाही नाश करेल. ज्याला संस्कृतमध्ये असं म्हणतात, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणम. म्हणजे एखाद्याला आजार झाला तर त्याचं पूर्णपणे नायनाट करणं आणि जर एखादा माणूस स्वस्थच असेल तर त्याचं स्वास्थ्य चांगलं टिकवून धरणं, असं या आयुर्वेदशास्त्राचं प्रयोजन आहे. त्यामुळे आयुर्वेदाचं ज्ञान घेणारा जो, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण डॉक्टर म्हणतो, पण त्याला संस्कृत शब्द आहे वैद्य, आणि तो वेद या शब्दामुळेच निर्माण झालेला शब्द आहे. ज्याला ह्या सर्व आयुर्वेदातल्या सर्व ज्ञानाविषयी चांगली माहिती आहे आणि ती समजून घेऊन जो या दोन्ही प्रयोजनांकडे फोकस राहून काम करतो, तो खरा वैद्य. आत्ताच्या काळात आपण जर बघितलं तर मला सर्दी झाली, मला खोकला झाला, मला ताप आला, माझा घसा दुखतोय, मला इतर कुठल्या आजार आहेत, अगदी कॅन्सर घ्या, हार्ट डिसीज घ्या, कुठलेही आजार घ्या, तर त्या आजारापासून मी बरा कसा होईन असा फोकस न ठेवता तो आजार होऊ नये म्हणून, आणि मी छान आहे, माझं स्वास्थ्य चांगलं आहे, ते स्वास्थ्य टिकावं म्हणून, या दोन्हीही दृष्टीने आयुर्वेदशास्त्र हे मार्गदर्शन करणारं आहे. आणि ते का आपल्याला मार्गदर्शन करतं, तर त्याच्यातल्या ज्या मूलभूत असणाऱ्या संकल्पना आहेत किंवा जे सिद्धांत आहेत ते अगदी निसर्गाशी जवळ जाणारे असे ते सगळे सिद्धांत आहेत. आणि मग ते सिद्धांत कुठले आहेत, तर ते अगदी समजायला सोपे आहेत, जे आपल्या जिवंत शरीराशी निगडीत आहेत. कारण स्वस्थाचं स्वास्थ्य टिकवणं आणि ज्याला आजार झालेला आहे त्याचा आजार जर बाजूला करायचा असेल तर तो स्वस्थ म्हणजे नेमका कोण, तर ज्याचं शरीर, ज्याचं मन, ज्याच्या ठिकाणी असणारी इंद्रिय, ज्याला कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय, म्हणजे ज्या गोष्टींचा उपयोग करून आपण हालचाल करतो, आपण एखादी गोष्ट समजावून घेतो, त्या सगळ्या इंद्रियांचा एकमेकांशी असणारा जो संबंध असतो तो संबंध नीट टिकावा अशा पद्धतीने सांगितलेली सर्व मूलभूत असणारी अशी शास्त्रीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये असणारी तत्त्व ही आयुर्वेदशास्त्रात सांगितलेली आहेत. म्हणजे केवळ शरीराचा नाही तर शरीर आणि मन या दोन्हीचा संबंध आयुर्वेदशास्त्र हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आणि ते ह्या वैद्याला समजणं खूप गरजेचं असतं. आणि ते जर त्यांनी समजावून घेतलं तर तो समाजापर्यंत छान पद्धतीने ते पोचवू शकतो. म्हणजेच आयुर्वेद हा जरी वेदकालीन असला तरी आत्ताच्या काळामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आपल्याला वापरता येऊ शकतो. इतकं हे समजायला खरं म्हणजे खूप सोपं आहे. फक्त धारणा पाहिजे ती आपण त्या पद्धतीने ते शास्त्र समजावून घेण्याची. मग हे आयुर्वेद कसं समजणार, कारण त्याच्यामध्ये तर संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं सगळं आहे.
मग ते आम्ही कसं समजावून घेऊ असा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. पण संस्कृत भाषा शिकवणारे आज असंख्य लोक आपल्या अवतीभोवती आहेत. तसंच मराठीमध्ये, हिंदीमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये ह्या सगळ्या संहितांचा अनुवाद झालेला आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्या व्यक्तींकडून ते शिकून घेणं ही खूप आज काळाची मोठी गरज आहे. आणि ते शिकून घेण्यामागचंही प्रयोजन खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदशास्त्र शिकून घेणं ही गोष्ट खूप सोपी पण आहे, पण तितकीच ती सातत्यपूर्ण करण्याची गोष्ट आहे. आज मी स्वतः गेली 25हून अधिक वर्ष आयुर्वेद ह्या विषयाचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते आहे. हे म्हणण्यामागचा उद्देशच हा आहे, कारण आयुर्वेदाची असणारी जी तत्त्वं आहेत ती तत्त्वं समोर आलेल्या व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी वापरणं, त्याच्या अनारोग्यासाठी वापरणं, म्हणजे आपण नेमकं काय करायचं आहे हे गुरुकडनं शिकणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. कारण मी सुरुवातीला अगदी तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं की ब्रह्मा या देवतेने ते स्मरण करून शब्दस्वरूपामध्ये त्याच्या ऋषीमुनींपर्यंत, म्हणजे त्याला जे शिष्यगण वाटले त्यावेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे ते नुसतं टेक्स्ट स्वरूपामध्ये नव्हतं, तर ते अनुभूत असं होतं, म्हणजे ज्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाचं ते ज्ञान होतं. त्यामुळे त्याचा उपयोग पण करता आला पाहिजे, पण तो करताना योग्य गुरुकडून त्याचं मार्गदर्शन घेण्याची संधी ही सुद्धा मिळणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि आयुर्वेदामध्ये याला अध्ययनविधी म्हणून सांगितलेलं आहे. तर ते शिकताना अध्ययनविधी हा का महत्त्वाचा आहे, तर ते योग्य पद्धतीने शिकलं गेलं पाहिजे. आयुर्वेद हे शास्त्र आहे, हे विज्ञान आहे. निसर्गाच्या अगदी जवळ जाणारं असं हे शास्त्र जरी असलं तरी ते विशिष्ट पद्धतीने आपण जर शिकून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यातली तत्त्वं आपण चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत स्वतः समजून घेऊन पोचवू शकणार आहोत. म्हणून ती पद्धत समजणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे, तर शिकवणारा शिक्षक आहे त्याला त्या काळी आचार्य म्हणत असत. तर त्या आचार्याने सुद्धा समोर असणारा जो शिष्य आहे त्याची परीक्षा करून घेण्यापूर्वी स्वतःची परीक्षा करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्यांनी पण सर्व वेद, सर्व नीती या सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला असला पाहिजे. तो स्वतः शुचिर्भूत असला पाहिजे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः लोलुप असला नाही पाहिजे, म्हणजे हव्यास असणारा नसला पाहिजे, स्वतःजवळच ज्ञान ठेवणारा नसला पाहिजे, तर तो शिष्यांना देणारा असला पाहिजे. आणि आज मला सांगायला आनंद होतो की मला लाभलेले गुरु, त्यांचे आशीर्वाद असल्यामुळे त्या गुरूंकडनं मी जे शिकण्याचा प्रयत्न केला त्यांच्याप्रती असणारा आदर ठेवण्याचा हा संस्कार माझ्यामध्ये आयुर्वेद शास्त्रामुळे झाला. की आपण ज्यांना गुरु समजलेलो आहोत त्यांच्याकडनं मिळणारं जे ज्ञान आहे ते गुरूंनी जेव्हा सढळ हाताने माझ्यापर्यंत पोहोचवलं त्याच वेळेला मी ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकीन आणि ते पुढे प्रवाही ठेवू शकीन. असे आचार्य पाहिजेत. आणि त्यांच्याकडे शिकायला येणारा जो शिष्य आहे त्यांनी स्वतःही स्वच्छ असणं, त्याची बुद्धी कुठल्याही पद्धतीने त्याच्या बुद्धीमध्ये किंवा अगोबाई मला हे जमेल का वगैरे असे कुठलेही प्रश्नचिन्ह न येता त्यांनी पूर्णपणे समर्पित बुद्धीने त्या गुरुच्या शरणी जाणं आणि तो जे सांगेल ते ऐकून घेणं, अशा गोष्टी त्याच्या ठिकाणी पण असायला पाहिजेत असंही वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. आता हे झालं गुरु आणि शिष्य या दोन व्यक्तींबद्दलच. पण याशिवाय स्वच्छ दिवस असताना, चांगली तिथी असताना, चांगलं नक्षत्र उगवलेलं असताना अशा वेळेला हे अध्ययन करावं, ते कशा पद्धतीने करावं याचंही मार्गदर्शन ग्रंथांमध्ये आलेलं आहे. त्यामुळे ही अतिशय सातत्याने करण्याची अशी गोष्ट आहे. मी आज केली, 2 दिवस केली, वर्षभर केली आणि नंतर जमली तर केली, असं केलं तर शास्त्र आपल्याला कधीच शिकता येणार नाही. आणि हे आयुर्वेदशास्त्रात जसं लागू पडणार आहे तसं मी पुढे जेव्हा संगीत या विषयावर बोलीन त्यावेळेला तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. बरं, आयुर्वेद हे कसं शिकायला पाहिजे किंवा आयुर्वेद हे शास्त्र समजून घेताना अध्ययनविधी कसा असायला पाहिजे याविषयी मी आपल्याशी आत्ता बोलले. पण ह्याच्यातला जो महत्त्वाचा विषय आहे की आयुर्वेदाने नेमकं आपल्याला काय साधायचं असतं, की त्याच्यात कुठले असे विषय आहेत की जे आपल्या मनुष्य शरीराशी निगडीत असतात आणि म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर आयुर्वेदाने सांगितलं आहे की शरीरामध्ये असणारे 3 दोष, ज्याला आपल्या सर्वांना माहितीचे आहेत, ते वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. तसेच मनाशी संबंधित असणारे पण 3 दोष आहेत. त्याच्यातले खरं म्हणजे रज आणि तम हेच 2 दोष आहेत आणि सत्व हा गुण आहे. त्यामुळे ह्या तिघांनाही खरं तर मनाशी जेव्हा जोडलं जातं ना
त्यावेळेला त्याला त्रिगुण असा शब्द वापरतात, ना की दोष. कारण ते मनाला बिघडवत नाहीत, तर ते मनाचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण शरीर हे मात्र बिघडू शकतं आणि मन हे त्याच्यावर कायम नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. आणि त्यामुळे जिवंत असताना त्या मनाकडनं खरं म्हणजे या शरीरावरती कंट्रोल ठेवला जातो. आणि हे आयुर्वेदशास्त्र समजावून सांगतं. कारण शरीर म्हणजे काय, तर जे प्रत्येक क्षणी झिजत जातं. शीर्यते तत् शरीरम अशी आयुर्वेदाने शरीराची व्याख्या केली आहे. म्हणजे शरीरात असलेला प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म जो परमाणू आहे, ज्याला ॲटम म्हणू, तो प्रत्येक क्षणाला नैसर्गिकरित्या झिजत जातो. म्हणजे प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याला मृत्यू हा ठरलेला आहे. पण कलियुगाप्रमाणे जन्म आणि मृत्यू यांच्यामधला असणारा जो काळ आहे तो 100 वर्षाचा आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेलं आयुष्य हे खूप आहे. आणि त्या आयुष्यामध्ये ते आयुष्य कसं पाहिजे, तर सुखसंज्ञकम आरोग्यम, सुखानी आनंदानी मजेत त्या आयुष्याचा आनंद घेत आपल्याला जगायचं आहे. मग ते करायचं असेल तर हे झिजत जरी शरीर गेलं तरी ते छान ठेवणं आपल्याला खूप आवश्यक आहे. त्याचं स्वास्थ्य टिकवणं खूप आवश्यक आहे. मग ते केवळ शरीर या एकाच एंटिटीवर अवलंबून नसतं, तर ते मनावर पण अवलंबून असतं. आणि ते सेन्सरी ऑर्गन्स किंवा ज्याला ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो त्यांच्यावरही अवलंबून असतं. आणि ह्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं जर आपल्याला ठेवायचं असेल तर नेमकं काय बरं आपण करायचं, तर ह्याच्यासाठी पुढील काही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. आता आपण मगाशी बघितलं की शरीर आणि मन आणि सर्व ज्ञानेंद्रिय ह्या सगळ्यांचा एकत्रित असणारा विचार हा तुमचं स्वास्थ्य टिकवायला किंवा ते स्वास्थ्य बिघडवायला या दोन्ही गोष्टींसाठी खूप कारणीभूत असतो. आणि म्हणून जी काही आपल्याला जमणारी स्वास्थ्य टिकवण्याला योग्य अशी गोष्ट आहे ती आपण सतत जर करत राहिलो तर आपल्याला सुखानी आनंदानी मजेत सगळ्या भावभावनांचा आनंद घेत आपण पुढे ते आयुष्य जगू शकतो. मग हे कसं समजावून घ्यायचं, तर हे सांगणारं शब्द नावाचं प्रमाण आहे. आता तुम्ही म्हणाल प्रमाण हा शब्द काय आला, तर आयुर्वेद समजून घेण्यासाठी कुठल्या शास्त्रांच्या पॅरामीटर्सवर ते समजावून घ्यायचं ह्याच्यासाठी सांगितलेली भारतीयच प्रमाणं आहेत. आणि त्याच्यातलं महत्त्वाचं प्रमाण आहे शब्द प्रमाण. कारण मी तुमच्याशी काहीच न बोलता बसून राहिले आणि हो मला तप केल्यामुळे समजले असं मी जर काहीच न बोलता तुम्हाला सांगायचं ठरवलं तर मला कसं सांगता येईल. मला शब्द वापरूनच तुमच्याशी संवाद करावा लागेल. आणि हे शब्द तुमच्यापर्यंत योग्य अर्थाने पोचणं ह्याच्यासाठी मला त्या शब्दांचा उच्चार योग्य पद्धतीने करावा लागेल. आणि तो उच्चार करताना मी फक्त तुमच्याशी गळ्यातून नाही करू शकत, तर मला तो माझ्या नाभीपासून करावा लागतो किंवा ज्याला आपण बेली बटन म्हणतो तिथपासून तो मला करावा लागतो. मला नुसतं बेली बटन असून पण उपयोगी नाही, तर मला श्वास पण लागतो. आणि तो श्वास माझ्या नाभीपासून, माझ्या फुफ्फुसांपासून, माझ्या कॉलरबोनपासून, माझ्या कंठापासून, माझ्या मुखातून बाहेर पडावा लागतो. तेवढं पण पुरत नाही. तो बाहेर पडत असताना माझे कान, माझे डोळे, माझी बुद्धी, माझा मेंदू, माझे हात, माझे पाय म्हणजे माझ्या सर्व देहबोलीतून मला तुमच्यापर्यंत पोहोचावं लागतं. किती गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी लागणारं प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण. आणि ह्या शब्दातूनच आयुर्वेद आपल्यापर्यंत त्यांनी स्मरून त्यांच्यापासून त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे त्याला आचार्य किंवा ऋषी असं आपण म्हणतो ना, त्यांच्यापर्यंत पोहोचलं ते ज्ञान. आणि ते आपल्यापर्यंत संहिता स्वरूपात पण शब्दातूनच आलं. आणि असा हा शब्द ज्याला ध्वनी स्वरूपामध्ये आज आपण सगळेजण जाणतोय आणि मी पण तुमच्याशी त्याच माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे. त्या शब्द प्रमाणातूनच मला हे सगळं समजावून घ्यायचं आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. पण त्याच्यासाठी लागणारी ही सर्व माध्यमं आहेत आणि त्या माध्यमांचा संबंध जसा आयुर्वेद या वैद्यकशास्त्राशी आहे तसाच आयुर्वेद आणि संगीत या दोन्हींचा एकत्र जेव्हा मी तुमच्याशी बोलणार आहे त्या विषयाशी पण संबंध आहे. आयुर्वेद आणि संगीत ह्या विषयाकडे आपण कसे जोडले जाणार आहोत त्याच्यासाठी महत्त्वाचं असणारं प्रमाण कुठलं आहे, तर ते शब्द प्रमाण आहे असं आपण बघितलं. मग आता आपण बघूया की संगीत म्हणजे काय. खरं तर संगीत म्हणजे काय हा विषय तुम्ही गुगलवर जरी टाकलत ना तरी तुम्हाला खूप काही गोष्टींमध्ये मिळणार आहे. मग मी आज तुम्हाला वेगळं काय बरं सांगायचं असा मी विचार केला. मी मगाशी म्हणलं तसं शब्द
हे प्रमाण असणारं असं हे शास्त्र आहे. आणि हे सुद्धा भारतीय परंपरेतलं असणारं अतिशय जुनं असं शास्त्र आहे. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 64 कला आणि 16 विद्या, 64 कला आणि 16 विद्या या भारतीय परंपरेचं असणारं एक मोठं ज्याला ॲसेट म्हणता येईल अशी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये वेदकालीन जसं आयुर्वेदाची निर्मिती झाली ना, तसंच आयुर्वेदाशी निगडीत असणारं असं हे शास्त्र म्हणजे संगीतशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये शब्द हा प्रधान आहे. अगदी सुरुवातीला ओमकार किंवा ओंकार अशा उच्चारांनी हा ध्वनी शब्द हा उच्चारला जात असे. आणि ह्यामागचं माझ्या मते आज अनेक वर्षांच्या अभ्यासातून समजलेलं कारण असं आहे की वायफळ बडबड करण्याची गरज नाही. फक्त ओम या ध्वनीमधून तुम्हाला तुमच्या शरीराचं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवता येऊ शकतं. कारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं नाभी, तुमचं हृदय, तुमची फुफ्फुसं म्हणजे तुमच्या छातीचा वापर, तुमच्या बरगड्यांचा वापर, तुमच्या गळ्याचा वापर, तुमच्या नाकाचा वापर, तुमच्या तोंडाचा वापर आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर, ह्या सगळ्या गोष्टीतून स्पर्श होऊन येणारा जो ध्वनी आहे त्याच्यातून तो ओंकार येणं, अशी त्यावेळची असणारी संगीत किंवा सामवेदातून आलेली संगीताची खरी ओळख ह्या जगातल्या सर्व मनुष्य प्राण्यांना झाली होती किंवा ते तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना झाली होती. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जे माहिती आहे की सामवेद हा संगीताचा असणारा मूलभूत असणारा वेद आहे. तर खरं म्हणजे वेदांच्या ज्या काही ऋचा आहेत त्या ऋचांचं त्या परमात्म्यापर्यंत किंवा त्या शक्तीपर्यंत, त्या चैतन्य शक्तीपर्यंत पोहोचण्याचं माध्यम काय होतं, तर हा ओंकार ध्वनी होता. आणि त्या ध्वनीच्या नादांमुळे ज्या काही लहरी निर्माण व्हायच्या त्या लहरींमधून आरोग्यविषयक, अनारोग्यविषयक नेमके संकेत कुठले, त्याच्यासाठी काय संकल्पना वापरायची, कुठल्या गोष्टींचं नेमकं अनुकरण करायचं, ह्या सर्व गोष्टी त्या ऋषीमुनींना समजत होत्या. त्यामुळे केवळ ओंकार या एका गोष्टीची साधना ही सुद्धा संगीतातली अतिशय महत्त्वाची असणारी अशी मूलभूत संकल्पना आहे. नंतर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गांधर्व वेद म्हणून संगीताला एक स्वतंत्र स्थान दिलं गेलं किंवा नंतरच्या अनेक संगीत कल्पद्रुमासारखे ग्रंथ आहेत किंवा भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये आलेली जी व्याख्या आहे ज्याच्यामध्ये त्यांनी हावभाव आणि कटाक्ष अशा तीनही गोष्टींचा मेळ, ज्याला संगीत अशी संज्ञा दिली, ना की केवळ गाणं, वादन आणि नृत्य, ह्या तिन्हींचा संगीत हा त्याचा अर्थ नसून ह्या तीनही गोष्टी, कारण ज्या तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं, तुमच्या जिवंत शरीरामधनं तुमच्यात निर्माण होतात. जो सादर करणारा कलाकार असतो, संगीत सादर करणारा, साधना करणारा आणि ऐकणारा श्रोतृगण जो असतो, त्या दोन्हींमधला असणारा तो संवाद आहे. आणि त्या संवादाचं माध्यम काय आहे, तर ध्वनी आहे किंवा तो शब्द आहे. आणि तो पहिला आला तो ओंकार किंवा ओंकार ह्याच्यातून. तर ह्याविषयी मी तुम्हाला एक केस सांगणार आहे. कारण आयुर्वेदाचं आणि संगीताचं ॲप्लिकेशन आत्ताच्या काळात आपण कसं बरं करू शकतो ह्याचा विचार करत असताना असं लक्षात आलं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ह्याचं ॲप्लिकेशन करू शकतो, पण ओंकार या ध्वनीचं ॲप्लिकेशन खूप अतिशय सूक्ष्म स्तरावरती तुमच्या शरीरातली ऊर्जा जागृत करण्यासाठी म्हणून ह्याचा वापर आम्ही करण्याचा एक प्रयोग करण्याचं ठरवलं होतं. आणि तो प्रयोग अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाला म्हणून मी आज तो तुमच्याशी शेअर करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैद्यकशास्त्रामध्ये आज असंख्य शाखा आहेत, तशाच आयुर्वेदामध्ये पण असंख्य शाखा पूर्वीपासून होत्या. पण आज काळाच्या ओघामध्ये त्याच्यातल्या प्रॅक्टिस करण्यातल्या काही शाखा या थोड्याशा मागे राहिल्या. त्याच्यातली महत्त्वाची शाखा जी आहे ती म्हणजे ज्याला आपण शल्य किंवा शालाक्य म्हणजे ज्याला सर्जरी अशा शब्दामध्ये आज आपण म्हणतो, अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपण ह्याचा काही उपयोग करू शकतो का? आयुर्वेदातल्या या ध्वनी किंवा संगीत ह्या विषयाचा जोड घेऊ शकतो का, असा विषय मनामध्ये आला होता. त्याचं कारण एक कोमामध्ये गेलेली केस होती, जिचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ती व्यक्ती 3 ते 3.5 महिने कोमामध्येच हॉस्पिटलाइज होती. डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की आपण बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत ती आपण सगळी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत, परंतु त्यांच्याकडनं बॉडीकडनं काही रिस्पॉन्स आपल्याला मिळत नाही आहे. त्यांच्या दृष्टीनेही काही फार हातात असणारी केस नव्हती. तुम्ही वेट अँड वॉच अशा पद्धतीने आपण करू असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. त्यावरती आपण पण त्याच जोडीने काही एक एड म्हणून काही गोष्टी करून बघूया असं आमच्या डोक्यात आलं. अर्थातच ही गोष्ट मी जितकी सहजपणे सांगते ती त्यावेळेला करताना
अनेक लोकांचं सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही करू शकलो. मुळामध्ये पेशंट ICUमध्ये होता, त्याचबरोबर तिथे काम करणारे जे सर्जन्स होते त्यांच्याबरोबर आम्हाला काही गोष्टी त्यांना समजावून सांगायला लागल्या, पण त्यांनाही त्या मान्य झाल्या. म्हणजे मी मगाशी जे म्हणलं की त्याच्यामध्ये सकारात्मक एकमेकांची देवाणघेवाण होणं ही गोष्ट घडल्यामुळे आणि त्या मुख्य पेशंटकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्यामुळे ही गोष्ट चांगल्या पद्धतीने आम्हाला वापर करता आली. आम्ही असं ठरवलं की ओंकार ह्या ध्वनीचा वापर आपण करून बघूया. तर ओम हे अक्षर आपल्याला जर माहिती असेल तर हे एकच अक्षर नाही, त्याच्यामध्ये अ, उ आणि म किंवा अकार, उकार आणि किंवा मकार असे 3 स्वरच आहेत. आणि ह्या स्वरांचा तुमच्या 3 स्तरावर जे तुमचं श्वसन चालतं, जे पोटाच्या स्तरावर चालतं, तुमच्या छातीच्या स्तरावर चालतं आणि बरगडीच्या स्तरावर चालतं. नाकातनं श्वसन कधीच चालत नाही. या 3ही स्तरांवरती अकार जो तुमच्या नाभीच्या ठिकाणी काम करतो, उकार जो तुमच्या उराच्या ठिकाणी किंवा छातीच्या ठिकाणी काम करतो आणि मकार जो तुमच्या फासळीशी किंवा क्लेव्हिकलशी काम करतो, ह्याच्यावरती ते ॲक्टिवेशन करण्यासाठी खूप उपयोगी पडणारी अशी ही बीजाक्षर मंत्र आहेत. तर ह्याचा आपण उपयोग करूया. म्हणून आम्ही 15-15 सेकंदाचे अकार, उकार आणि मकार असे ट्रॅक तयार केले. 15 सेकंद अकार, मग मध्ये पुन्हा गॅप, परत आकार, पुन्हा गॅप, परत आकार, पुन्हा गॅप असा 60 सेकंदाचा एक ट्रॅक. असा प्रत्येक आकार, उकार आणि मकाराचा ट्रॅक करून आम्ही त्या व्यक्तीला ICUमध्ये त्याच्या कानामध्ये आपण आत्ता जे इयरफोन्स वापरतो ना तसे लावून ठेवून ते सतत त्याला ऐकवले. आणि ज्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की साधारण एक 8 दिवसामध्ये त्याचं ॲक्टिवेट व्हायला लागलं. म्हणजे उदरश्वसन, त्याचं उरश्वसन आणि त्याचं क्लेव्हिकलच्या ठिकाणी असणारं श्वसन, आणि ज्याच्यामुळे हळूहळू त्याचा श्वास पूर्ण व्हायला लागला. आणि त्याचा उपयोग असा झाला की जागृत अवस्था म्हणजे कोमातून बाहेर येण्याची अवस्था त्या व्यक्तीला मिळाली. अर्थातच मी मगाशी म्हटलं तसं त्या आकाराच्या, त्या उकाराच्या आणि मकाराच्या शक्तीमुळे आणि ती व्यक्तीसुद्धा संगीताची उपासक असल्यामुळे त्या दोन्हीचंही ट्युनिंग चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे ती व्यक्ती आजही छान तिचं आयुष्य जगते आहे. सर्जरीमुळे म्हणजे अपघातामुळे ज्या काही डिफॉर्मिटीज ज्याला आपण म्हणू फिजिकल डिफॉर्मिटीज येतात त्या तिच्या ठिकाणी काही प्रमाणात राहिल्या आहेत, पण संवेदना नावाची गोष्ट पूर्णपणे जागेवर आलेली आहे. आपण बोललेलं तिला समजतं, आपण काय करतो आहोत ह्या गोष्टी तिला समजतात. एवढंच नव्हे तर ती स्वतःही अजूनही त्या ओंकाराची उपासना करते आहे आणि ती करत राहील याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्याच जोडीला तिच्याकडून इतरही संगीताची साधना म्हणजे तिला माहिती असलेली गाणी म्हणणं, तिच्या माहितीचे असणारे सर्व शब्द तिला आठवून ती म्हणू शकते, तिला कागद समोर धरून म्हणावं लागत नाही. अशा पद्धतीने ती व्यक्ती आजही छान आयुष्य जगते आहे. आणि याचं सगळं श्रेय हे आयुर्वेद आणि संगीत ह्याच्यामध्ये असलेल्या मूलभूत तत्वांना आहे आणि ह्याला सकारात्मक मिळालेल्या प्रतिसादाला आहे. आपण मगाशी एक केस बघितली की ज्याच्यामध्ये अगदी संवेदना मृतावस्थेत आहे, ज्याला आत्ताच्या भाषेत कोमा म्हटलं जातं, अशा पेशंटला सुद्धा बाहेर काढण्यासाठी संगीताचा वापर करण्याचा आपण प्रयत्न करून पाहिला. असे असंख्य संशोधनात्मक प्रयोग बरेच वर्ष केले जात आहेत. अनेक दिग्गज कलाकारांनी वनस्पतींचं फळ येतं ते चांगल्या पद्धतीने यावं ह्याच्यासाठी दिवसाचे प्रहर, रात्रीचे प्रहर ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संगीताची आराधना करून ते कसं चांगल्या पद्धतीने ते वाढू शकेल ह्याचा प्रयोग करण्याचा खूप यशस्वी प्रयोग त्यांनी करून बघितला आहे. आजकाल वेगवेगळ्या रोगांसाठी दिवसाचे जर 8 प्रहर घेतले तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्तापासून पुन्हा दुसरा दिवस उगवेपर्यंत अशा प्रत्येक दिवसातल्या वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या रागांचं संशोधन हे वेगवेगळ्या आजारांवर होऊ शकतं का अशा पद्धतीचंही चालू आहे. आणि त्याला मिळणारे जे प्रतिसाद आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत, सकारात्मक आहेत. ते आज प्रायोगिक स्तरावर आहेत, पण ते प्रायोगिक स्तरावर जरी असले त्याची मूलभूत संकल्पना, त्याची बैठक ही या शास्त्र परंपरेमध्ये आहे आणि म्हणून त्याचे आपल्याला रिझल्ट्स हे चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. त्यामुळे मगाशी मी म्हटलं असं विश्वास, त्या तत्वांविषयी असणारी स्वतःची एक ठाम भूमिका आणि करण्याची म्हणजे सकारात्मक पद्धतीने ते संशोधन करण्याची तयारी, यामुळे संगीत आणि आयुर्वेद ह्या दोन्ही गोष्टी ह्या नक्कीच पुढे पण प्रवाहीपणे जातील ह्यात काहीच शंका नाही.
संगीत आणि आयुर्वेद ह्या दोन्हींचा एकत्रित विचार करताना आणखीन एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी समजून घेण्यासारखा आहे, तो म्हणजे की आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये संगीताचा काही उल्लेख आलेला आहे का. तर मी मगाशी म्हणलं तसं श्वसन जे 3 स्तरांवर चालतं ह्याचा जसा विषय याच्यामध्ये आलेला आहे, तसं शरीरात असणारी जी प्राणशक्ती आहे किंवा ऊर्जा शक्ती आहे ती नेमकी कशी तयार होते शरीरामध्ये ह्याविषयी सांगणारे श्लोक हे आयुर्वेदीय संहितांमध्ये आहेत. तसंच शरीराचा म्हणजे जिवंत शरीर हे स्वस्थ कसं ओळखायचं हे सांगताना वीणा या वाद्याचा उल्लेख आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आहे. पूर्वीची असणारी वीणा ही आत्ताच्या तानपुऱ्याच्या जवळ जाणारी अशी वीणा आहे. तर आपल्याला सगळ्या संगीताचा अभ्यास करणाऱ्या सर्व मंडळींना माहिती आहे की तानपुराच्या ज्या तारा असतात ना त्या जर योग्य पद्धतीने जुळवल्या नाहीत तर आपल्याला तो स्वर नीट मिळत नाही, आणि तो जोपर्यंत नीट लागत नाही तोपर्यंत चांगला साधक जो संगीताचा अभ्यासक आहे तो त्या तानपुरे नीट जुळवल्याशिवाय गायनालाही प्रारंभ करत नाही. म्हणजे ते तारे, ते दोन्ही ज्या तारा असतात म्हणजे पंचमाची असू दे, मध्यमाची असू दे, 2 षड्जाच्या आणि खर्जाची तार, पूर्वीच्या काळी निषादाची पण तार असायची, या सर्व तारांचं एक छान पद्धतीने सर्कल तयार होऊन त्याच्यातनं मिळणारा जो गंधार आहे तिथपर्यंत पोहोचणं, अशा पद्धतीने त्याचं जे ट्युनिंग असतं ते ट्युनिंग जसं व्यवस्थित व्हावं लागतं तसं शरीरातल्या मनाचं, शरीरातल्या इंद्रियांचं आणि स्वतः शरीर ह्या सगळ्यांचं ट्युनिंग चांगलं असणं याच्यासाठी वीणेचं उदाहरण ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. आणि ते ट्युनिंग छान असणं म्हणजेच स्वास्थ्य चांगलं असणं असं आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे वाद्यांविषयी सुद्धा त्या काळात खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला होता हेही आपल्याला समजतं. आणखीन आयुर्वेदामध्ये संगीताविषयी काय आलेलं आहे तर आयुर्वेदामध्ये पंचमहाभूतांचं वर्णन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर पृथ्वी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळ्यात घन असे शरीरामध्ये सगळे घटक असतात. आप म्हणजे काय तर पाणी की जे जलीय तत्वाचे असतात. तेज म्हणजे काय तर जेव्हा आपण बाहेर बघतो की आग ज्याला म्हणतात की आपण काडेपेटीची ओढली की आग निर्माण होते, तशा पद्धतीची आग तत्व ज्यांच्यामध्ये आहेत अशी तत्व. वायू म्हणजे काय तर ज्यांची काहीतरी हालचाल होत असते सतत अशी. आणि आकाश म्हणजे काय तर कुठल्या तरी प्रकारची पोकळी. म्हणजे ही खरं म्हणजे जी 4 तत्व आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, ह्या 4ही तत्वांना फिरण्यासाठी काहीतरी गोष्ट लागते ज्याला आकाश म्हणतात. आणि ते जर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं फिरणं कधीच होणार नाही. तसंच संगीताचं आहे. आकाश जर नसेल म्हणजे आपण तानपुरा जर बघितला तर त्याचा खालचा जो भोपळा आहे तो जो गोलाकार नसेल, तो गोलाकार कशासाठी तर आतमध्ये असणारी जी पोकळी आहे त्याला आकाशतत्व आहे. ते आकाशतत्वच जर नसेल तर त्याच्यातनं येणारा ध्वनीच निघणार नाही. त्यामुळे त्या आकाश महाभूताला खूप महत्त्व आहे आणि ते आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आणि त्या आकाशतत्वाचाच असणारा गुण म्हणजे हा शब्द सांगितलेला आहे आणि तो एकच आहे आणि तो नित्य राहणार आहे. त्यामुळे आयुर्वेदशास्त्र शिकत असताना आणि त्याच्याही आधी संगीताची गुरुकडनं मिळणारी जी संथा आहे ती घेत असताना आता अनेक वर्षांनी असं लक्षात येतं की या दोहोंची सांगड घातल्यामुळे मला वैयक्तिक असं जाणवतं की स्वतःचं शरीर, स्वतःचं मन, आपण वापरत असलेले शब्द आणि त्याच्याशी तादात्म्य होण्यासाठी वापरण्यात येणारा ध्वनी, मग तो आकार असेल, उकार असेल, मकार असेल किंवा सारेगम पधनिसा असेल, पण ह्या सगळ्यातनं येणारा जो शब्द आहे त्याचं मला ज्ञान होणं जे आपल्याला पुढे खऱ्या अर्थाने त्या परमात्म्य तत्वापर्यंत नेणार आहे. म्हणजे मग खऱ्या अर्थाने सुखसंज्ञा, आनंद मिळणं ही गोष्ट मला घडेल. आणि म्हणून ती सातत्याने करण्याची गोष्ट आहे. इथून पुढे पण असंख्य ज्या व्यक्तींना ह्याच्याविषयी ज्ञान आहे त्यांच्याशी सतत तद्विद्य संभाषा नावाची गोष्ट, म्हणजे त्यांच्याकडनं देवाणघेवाण करत माझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानाने, विज्ञान ज्यांना माहिती आहे, अनुभव ज्यांना जास्त आहे, अशा अनेक व्यक्तींकडनं मी अजूनही त्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करणार आणि ते सतत चालू ठेवणार. तर माझ्याकडचं असणारं ज्ञान हे अनेक लोकांपर्यंत पोचेल, मलाही चांगल्या पद्धतीने आनंद घेता येईल आणि चांगल्या पद्धतीने आरोग्य टिकवायला स्वतःचं आणि माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व लोकांचं नक्कीच त्याचा उपयोग होईल. आता आपण आणखीन काही गोष्टी बघूया ज्या आयुर्वेद आणि संगीत ह्या दोन्ही गोष्टींना जोडणाऱ्या आहेत. आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असताना आमच्याकडे अनेक लोक येतात जे गाण्याच्या क्षेत्रामध्ये आहेत. त्या बऱ्याच जणांना कधीकधी आवाजात खरखर जाणवते,
कधीकधी बोलताना दम लागतो, कधीकधी मोकळा आवाज लागत नाही, मग ह्याच्यासाठी औषधं आहेत का? तर आयुर्वेदामध्ये कंठ म्हणजे कंठाला चांगली किंवा आवाजाला चांगली, स्वर चांगला होण्यासाठी चांगली अशा काही वनस्पतींचा उल्लेख आलेला आहे. अर्थातच वात प्रकृती आहे का, पित्त प्रकृती आहे का, किंवा कफ प्रकृती आहे का, म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये वातदोषाचं प्राबल्य आहे का. सर्वच व्यक्तींच्या ठिकाणी ह्या तीनही दोषांचा शरीरामध्ये समावेश असतोच. वातप्रकृती चांगली नाही, पित्त प्रकृती मध्यम आहे, कफ प्रकृती फारच उत्तम आहे असं ग्रंथामध्ये वर्णन जरी केलेलं असलं तरी त्या त्या वेळेला त्या त्या ऋतूमध्ये दिवसातल्या त्या त्या सकाळ संध्याकाळ दुपार ह्यानुसार त्या दोषांचं कमी जास्त होणं हे प्रत्येक व्यक्तीमध्ये घडत असतं. एखाद्या व्यक्तीमध्ये त्यांनी त्रास होतो, एखाद्या व्यक्तीमध्ये होत नाही. हे सगळं त्या वैद्याला बघायला लागतं आणि त्यानुसार योग्य कुठली औषधी योजना त्या व्यक्तीमध्ये करायची हे तो वैद्य योग्य पद्धतीने करू शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती असणारं औषध म्हणजे ज्येष्ठमध. याच जोडीला पिंपळीसारखं औषध आहे. सीतोपलादी चूर्ण ह्यासारखं औषध हे आयुर्वेदामध्ये संगीतामध्ये काम करणाऱ्या, आवाज चांगला होण्यासाठी, त्याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी, त्याच्यामध्ये स्वच्छता येण्यासाठी, त्याच्यातली खरखर नाहीशी होण्यासाठी अशासाठी ही औषधं वापरली जाऊ शकतात. याचप्रमाणे ऊसाचा रस, पण तो रस काढून नव्हे तर ज्याला इक्षू म्हणजे ते दांडा जो असतो ऊसाचा तो चावून खाणं, ही गोष्टसुद्धा आवाजासाठी खूप चांगली सांगितलेली आहे. याचबरोबर सारिवा किंवा अनंता नावाची एक औषधी आहे जी आपल्याला आवाजासाठी चांगली म्हणून सांगितलेली आहे. पण मी आत्ता सांगते पुन्हा पुन्हा हा मुद्दा की हे मी सांगते म्हणून लगेच वापरू नका बरं का. चांगल्या वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जरूर याचा उपयोग करा आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होतोय का ते पण मला कळवा हां. आयुर्वेदामध्ये या औषधी वनस्पतींबरोबरच कंठ हे जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तालू, मूर्धा ह्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे आणि त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे जे स्वर आहेत ह्यांचं वर्णन आलेलं आहे. आमच्याकडे एक पेशंट होता जो बोबडा बोलत असे, म्हणजे ज्याचे काही काही आपल्याला र हे अक्षर स्पष्ट म्हणता येत नाही हे आपल्याला माहिती आहे, किंवा ळ हे अक्षर म्हणता येत नाही. तर आपण जर बघितलं तर र म्हणताना आपल्या टाळूच्या वरती त्याचा आपल्या जिभेचा स्पर्श होतो, किंवा ळ हे अक्षर म्हणताना होतो. तसंच प हे म्हणताना दोन्ही ओठांचा वापर होतो. क असं म्हणताना फक्त कंठातून ते अक्षर उत्पत्ती स्थान त्याचं सांगितलेलं आहे. अशा प्रत्येक अक्षराचा उच्चार व्यवस्थित होण्यासाठी आयुर्वेदशास्त्र हे खूप मार्गदर्शन करणार आहे आणि त्याचं कारणच महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या संहितांचं लेखन हे संस्कृत भाषेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे संस्कृत भाषा चांगली झाली की आपोआपच हे उच्चारणशास्त्र तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी साधी सोपी युक्ती म्हणजे रामरक्षा म्हणणं, गणपती अथर्व शीर्ष म्हणणं अशासारखे प्रयोग आम्ही त्या मुलांना करायला सांगितले. आणि ते म्हणताना मात्र वैदिक परंपरेने स्वरित, उदात्त आणि अनुदात्त अशा पद्धतीने आघात ह्या वेगवेगळ्या मगाशी मी जे सांगितलं ना मूर्धा, तालू, कंठ याच्यावरती त्याचे आघात करणं आणि मग ते म्हणणं. म्हणजे आता आपण गणपती अथर्व शीर्ष जर म्हटलं तर आपण ऐकलं असेल हरि ओम अशी सुरुवात होते. हरिओम असं नाही, त्याला एक विशिष्ट पद्धतीने आघात आहेत आणि त्या पद्धतीने ते म्हटलं जातं आणि मग त्याची सुरुवात केली जाते. गणपती अथर्व शीर्ष हे कसं म्हणायचं तर हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि अशा पद्धतीने त्या रुचासुद्धा सामवेदातल्या गायला जायच्या. म्हणजे कुठलं अक्षर किती स्लो म्हणायचं, किती दीर्घ म्हणायचं, किती ऱ्हस्व म्हणायचं, कशा आघाताने म्हणायचं, ह्या सगळ्या रुचा जशा आहेत ना त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये आहेत. तशाच संहितांमध्ये वर्णन केलेले श्लोक आहेत. तशा पद्धतीने त्याचं जर गायन झालं तर त्याचे होणारे परिणाम म्हणजे त्या शब्दाचा अर्थ, त्याचा भावार्थ आणि त्याचा व्यंग्यार्थ म्हणजे त्याला नेमकं काय म्हणायचं आहे त्या शब्दातनं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं समजू शकतात. म्हणजे मी एखादा शब्द हरि ओम असा योग्य पद्धतीने थांबवून त्याच्यानंतर काही वेळ जाऊन देऊन जर तो म्हणण्याचा प्रयत्न केला तर मला तो शब्द म्हणण्यामागे काय समजून घ्यायचं आहे हे मला कळेल. आणि असंच संगीतामध्येही आहे.
आज आपण जर बघितलं तर आगमसंगीतापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या घराण्यांच्या पद्धतीतून येणारं, अगदी आत्ताच्या काळातलं बघितलं तर सुगम संगीतातले वेगवेगळे प्रकार, ह्याच्यामध्ये तुम्हाला सतत म्हटलं तर ते गाणं छान वाटत नाही. हळूहळू त्याची सुरुवात होणं, मग त्याची हळूहळू लय वाढणं, मग ती पुन्हा हळूहळू कमी होणं आणि कुठेतरी ती थांबणं, ह्या सगळ्या पेसमधनं जात जर तुम्ही गेलात तर एक निर्मिती, स्थिती आणि मग शांतता, ह्या सर्व गोष्टींमुळे त्या संगीताचा आनंद घेता येतो. त्यामुळे ते समजून घेताना या सगळ्या गोष्टींचा, संगीताचा आणि आयुर्वेदाचा असा संबंध आपल्याला समजून घेता येतो. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया की आयुर्वेद आणि संगीत या दोन्हींचा जसा आपण एकत्रित विचार पाहिला तर ह्या दोन्हींचा नेमकं प्रयोजन, म्हणजे एकत्र असण्यामागचं प्रयोजन काय असू शकेल, तर ह्यामागचा मी माझा विचार या ठिकाणी सांगते आहे की एकूणच मनुष्य जन्माचंच प्रयोजन काय आहे, असा जर आपण विचार केला वैद्यकशास्त्र म्हणून, तर चारही पुरुषार्थ, त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे आपल्याला साध्य करून घेणं हे या मनुष्य जन्माचं प्रयोजन असतं, असं भारतीय परंपराशास्त्र सांगतं. तेच आयुर्वेदशास्त्राचंही प्रयोजन आहे आणि तेच संगीतशास्त्राचंही प्रयोजन असावं. आणि ते कशाने साध्य करता येतं, तर वेगळ्या वेगळ्या मार्गांनी, ज्याला योग असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, ज्याच्यामध्ये भक्तियोग आहे, आणि ज्यातल्या ज्ञान आणि भक्तियोग ह्या दोन्हीचंही सांगड घालणारं असं हे आयुर्वेद हे विज्ञान आहे आणि संगीत हे शास्त्र आहे. आणि ह्या दोन्हींचा जर योग्य पद्धतीने मिलाप झाला तर शरीर, मन आणि आत्मा या तीनही ठिकाणी असणारे जे दोष आहेत ना, ते बाजूला करून आपल्यामध्ये असणारे गुण आपल्या अंगी बाणवण्यासाठी आपल्याला सहज प्रयत्न करता येऊ शकतील, असा मला निश्चित विश्वास वाटतो. परंपरेशी अगदी आपली नाळ घट्ट ठेवून राहणारं असं साम्य या दोन्ही गोष्टींमध्ये आहे. आणि ही दोनही भारतीय परंपरेतील अभिजात किंवा अतिशय समृद्ध अशा परंपरेतून आलेली शास्त्र आहेत. आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं की गुरु आणि शिष्य ही परंपरा अध्ययन करण्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्याचं प्रवाही पण पुढे जाण्यासाठी अतिशय मार्गदर्शक, तसंच संगीत कलेची साधना करताना सुद्धा गुरु आणि शिष्य परंपरा ही मौखिक परंपरा, शब्द या प्रमाणातून पुढे जाणारी परंपरा आहे आणि ही भारतीय अभिजात संगीताचं वैशिष्ट्य सांगणारी अशी परंपरा आहे. आणि अशी मानून त्याचा अभ्यास त्या पद्धतीने जर केला गेला तर नक्कीच त्या दोन्हीचा समन्वय साधून चिरकाल या दोन्ही गोष्टी चिरंतन अशा टिकून राहू शकतात. आणि हेच सांगणारं एक ग्वाल्हेर परंपरेतून आलेलं, एक बंदिशीच्या स्वरूपामध्ये असलेलं एक सुरेख असं ज्याला कवन म्हणते मी, ते मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते, जे संगीतातल्याच एका रचनेतनं आपल्यापर्यंत पोचणार आहे. जे वैदिक शास्त्रामध्येच सांगितलेलं होतं तेच संगीतात सांगण्याचा ह्या जुन्या मंडळींनी जो प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून संगीतात पण असणाऱ्या ज्या जुन्या परंपरा आहेत त्या आपण कशा अजूनही पाळल्या पाहिजेत. जशा वैदिक परंपरा पाळतोय तशा संगीतातल्या पण पाळलं आणि त्या दोन्हींचा मेळ एकत्र घेऊन पुढे जाणं, हे आपल्याला सगळ्यांना समजणं, हे जर आपण करू शकलो तर ह्याच्यासारखा आनंद नाही. हे सांगण्यापूर्वी मी पुन्हा एकदा माधुरीताईंनी मला ही इथे बोलण्याची संधी दिली, ह्याच्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते. कारण मलासुद्धा या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करण्यासाठी मला पण मार्ग सापडतील आणि तुमच्यासारख्या लोकांशी संवाद साधण्याचा आनंद मिळाल्यामुळे माझा उत्साह आणखीन द्विगुणित होईल. देव पूजा करे वासना नाम रे कैसे के भाव तारे तीरथ को सब करे काया धुए पाप तब हु नाही मना पाप
पूजा करे. सगळेच जण तीर्थाटनाला जातात, देवाची पूजा करतात, पण त्यांनी तुमच्या शरीराचं, तुमच्या मनाचं पाप हे धुतलं जात नाही. तर केव्हा धुतलं जातं? नीत रहे शरण में. जेव्हा तुम्ही शरणागती घेऊन अतिशय समर्पित भावनेने, समर्पण भावनेने जेव्हा या दोन्ही गोष्टींचा आनंद घ्याल, त्याच वेळेला खरं म्हणजे तुम्हाला योग साधता येईल, तुम्हाला आनंद मिळवता येईल.